नमस्कार. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे, कारण की तुम्ही आपल्या चॅनेलला, आपल्या व्हिडिओजला खूप भरभरून असं प्रेम देताय. त्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. आत्ता एवढ्यामध्ये आपल्या चॅनलवरती जे काही नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी आपल्या चॅनलबद्दल थोडीफार माहिती सांगते. जे कोणी जुने आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांना तर माहीतच आहे, आपल्या चॅनलवरती मी विविध विषयांवरती, विविध टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येत असते. आत्ता सध्या मी स्टिचिंगवरती व्हिडिओ अपलोड करत आहे, पण स्टिचिंगसोबतच आपल्या चॅनलवरती धार्मिक व्हिडिओ, तसेच वेगवेगळे लहान मुलांचे रुटीनचे व्हिडिओ, घरातील क्लिनिंगचे व्हिडिओ, तसेच मोटिवेशनल व्हिडिओ, असे इतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते. आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करते. त्याच्यामुळेच मग मी आपल्या चॅनलचं नाव भन्नाट व्लॉग असं दिलेलं आहे, कारण आपल्या चॅनलवरती एक प्रकारचे व्हिडिओ नसतात. जर सपोज स्टिचिंगचे जर व्हिडिओ असते तर मी एक पर्टिक्युलर स्टिचिंगशी रिलेटेडच चॅनलला नाव दिलं असतं. पण मी आपल्या चॅनलवरती माझ्या डेली जीवनातील मला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय पॉझिटिव्ह घेते, काय मी त्यातून शिकते, हे मी तुमच्यासोबत शेअर करत असते. माझे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज आपण या ठिकाणी ह्या पाटासाठी कवर बनवणार आहोत किंवा ह्या पाटासाठी आसन बनवणार आहोत. ते कशा पद्धतीने बनवायचं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की चौरंगासाठी कवर मी कशा पद्धतीने बनवलं किंवा चौरंगाचं आसन मी कशा पद्धतीने बनवलं. आज म्हटलं चला पाटासाठी आसन बनवून दाखवूया, कारण की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सण वगैरे आले तर आपण चौरंगाचा वापर करत नाही, पाटाचा वापर करतो. म्हणजे काही जण चौरंगाचा वापर करत असतील, पण कधी कधी काय होतं, घरामध्ये लहान लहान मुलं असतात, त्याच्यामुळे चौरंग वगैरे कुठे वरती ठेवून गेलेला असतो आणि मग तो काढायचा वगैरे तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. त्यावेळेस आपण पाटाचा वापर करतो. पाटाचा वापर केल्यानंतर पाटासाठी पण एक छान असं आसन असावं असा विचार मी केला आणि म्हणून म्हटलं चला आपल्या पाटासाठी एक सुंदर आसन तयार करूया. मग म्हटलं चला हे आसन मी बनवतच होते तर ते तुमच्यासोबत पण शेअर करूया. बघू शकता अशा साईजचा पाट आहे माझ्याकडे. मी शक्यतो सगळ्यांच्या घरातील पाट हे सेम साईजचे असतात. बघू शकता आपल्याला हे पाटाचं आसन बनवण्यासाठी काय काय लागणार आहे. टेप, त्याच्यानंतर हे तर नेहमीच लागतं, टेप, कात्री, त्याच्यानंतर ह्या पिना, चॉक आणि या ठिकाणी मी नेहमीप्रमाणे लाल कलरचाच कपडा घेतलेला आहे, कारण की देवाची पूजा करायला शक्यतो पहिल्यापासून आपण लाल कलरचाच कपडा वापरत आलेलो आहोत. म्हणजे आपले जे पूर्वज आहेत किंवा आपली जे आधीची लोक आहेत ती पहिल्यापासून लाल कलरचाच कपड्यावरती देवाची पूजा करायचे, म्हणून मग मी पण तेच फॉलो करते. आता नवीन ट्रेंड आलेला आहे, भरपूर वेगवेगळ्या कलरच्या कपड्यांमध्ये वस्त्र वगैरे बनवतात. ते पण मी पुढे तुम्हाला दाखवेल बनवून, पण आता सध्या मी माझ्यासाठी बनवत होते, त्याच्यामुळे मग मी ह्या पद्धतीचा बनवलेला आहे. काय छान. आणि याच्यासाठी दोरा. बघू शकता हा पाट, दोरा, चॉक, पिना, टेप, कात्री. बाबा ऑफिसला गेले बेटा, बाबा ऑफिसला गेले. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दीदी फ्लॉवर नको बाबू, जा खेळ. दादाकडून पेन्सिल घे, अभ्यास कर जा. दादाला म्हणा मला पेन्सिल दे दादा. सांग दादाला म्हणा मला पेन्सिल दे दादा. मी जे दररोजचे स्टिचिंगचे किंवा हे सणवारासाठी ज्या काही वस्तू बनवते ते व्हिडिओ अपलोड करते, त्यावेळेस विहान आणि यशस्वीचा आवाज मी म्यूट करत असते, तो तुमच्यासोबत शेअर करत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर गमतीशीर घटना प्रसंग घडले आणि
त्यामुळे आम्ही खूप हसत होतो. म्हणून मी त्या काही गोष्टी म्हणजे कट केलेल्या नाहीत, ॲज इट इज तुमच्यासोबत तशाच शेअर केलेल्या आहेत. त्या पण मी कट करणार होते, पण मी तशाच व्हिडिओमध्ये ठेवल्या. म्हटलं चला असू द्या, कारण की बाळ छोटं आहे 1 वर्षाचंच आणि विहानही 5 वर्षाचा आहे. पुढे जाऊन जशी वर्षानुवर्ष लोटतील त्यानंतर हा जर व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल किंवा बघा आपण आपलं बाळ एवढं छोटं असताना काय काय नवीन नवीन वस्तू घरासाठी बनवत होतो, किती धडपडत होतो काहीतरी करण्यासाठी. आणि हे बघून मुलीला पण थोडीशी प्रेरणा मिळेल, थोडंसं प्रोत्साहन येईल, ह्यासाठी मग मी हा व्हिडिओ अजिबातही स्किप म्हणजे केलेला नाही, कट केलेला नाही. आणि मी आपल्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी माझी मतं तुमच्यासोबत शेअर करत असते. मला जे वाटतं ते माझं वैयक्तिक मत असतं. तर त्यात असं नाही की त्या गोष्टी तुम्हालाही पटतीलच, पण मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते पॉझिटिव्ह वेने सांगण्याचा प्रयत्न करत असते. जसं की मी आत्ता बोलले, मी या ठिकाणी लाल कलरचं वस्त्र बनवत आहे, कारण की मी जशी लहान होते तसं मी आजपर्यंत बघत आलेली आहे. घरातील मोठी जी मंडळी आहेत आमच्या, ती ज्यावेळेस देवपूजा करायची त्यावेळेस लाल कलरच्याच कपड्यावरती देवपूजा करायची. त्याच्यामुळे मला ती एक सवय झालेली आहे लाल कलरचाच कपडा प्रत्येक वेळी पूजेसाठी वापरायची. त्याच्यामुळे मग मी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या फॅब्रिकवरती पाटावरचं आसन तसेच चौरंगावरचं आसन जे आहे ते शेअर करणार आहे. पण आत्ता सध्या मला लाल कलरच्या आसनांची गरज होती, त्याच्यामुळे मग मी सध्या हे फॅब्रिक वापरलेलं आहे पाटासाठी. आणि 2-3 दिवसापूर्वी चौरंगाचं आसन बनवलं त्यावेळेस पण अशाच कलरचं फॅब्रिक वापरलेलं आहे. आणि इथून पुढचे जे आपले व्हिडिओ येतील या आसनांबद्दलचे तर ते मी वेगळ्या फॅब्रिकमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला पण एक वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया येतील ते कशा पद्धतीने बनवायचं. डिझाईन्स पण थोड्याफार चेंज करण्याचा आपण प्रयत्न करूया, फक्त वेळ मिळाला पाहिजे. कारण तुम्ही बघताय आत्ता व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ शूट करत होते आणि बाळ कंटिन्युअसली कपडा ओढून घेऊन जात होतं. लहान मुलं जर घरात असले ना, कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर ते सोपं नसतं. तरी देखील आपल्याला ते एक्सेप्ट करून हसत खेळत त्यांच्यासोबत आपलं जे काम आहे ते करावं लागतं. कारण त्यांच्यावर पण चिडचिड करून उपयोग नसतो, ते पण छोटे असतात. आपण आपल्या कामासाठी त्यांच्यावर चिडचिड करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे मी माझं काम करत असताना त्यांचा जो वेळ आहे तो त्यांना 100% देत असते आणि त्याच्यानंतरच मी माझ्या कामाकडे फोकस करत असते. असं नाही की मी माझी कामं करते म्हणून मी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते किंवा घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. मी माझ्या घरातील किंवा मुलांची जी कामं आहे ती पूर्णपणे प्रॉपर करते आणि त्याच्यानंतरच मी जो वेळ आहे तो चॅनलसाठी देत असते. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे की मी माझ्या चॅनलचा माझ्या घरातील कामांवरती किंवा मुलांकडे लक्ष देण्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देत नाही. त्या गोष्टी त्या जागेवर त्यावेळी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून ज्यावेळेस वेळ उरतो त्यावेळेसच मी फक्त माझ्या चॅनलचं काम करते. तर एवढे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर एवढा वेळ कसा काय मिळतो, तर त्याच्यावरती देखील मी एक सेपरेट व्हिडिओ काही दिवसानंतर घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. मी व्हिडिओसाठी वेळ कसा काढते, 2 मुलांना सांभाळून घरातलं सगळं ॲडजस्ट करून, पण तो व्हिडिओ येण्यासाठी थोडासा वेळ आहे. तर या ठिकाणी भरपूर गप्पा झाल्या. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला पाटावरचं आसन कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सांगते. आणि आत्तापर्यंत जे कटिंग स्टिच वगैरे केलेले आहेत त्याचं मी स्क्रीनवरती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने नोट लिहून देते. तरी पण मी थोडक्यात सांगते. आपण ज्यावेळेस कपडा घेतला त्यावेळेस त्या कपड्यावरती म्हणजे डबल कपड्यावरती पाट ठेवायचा आहे उलटा आणि एक मार्क करून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे 2 बोटं सोडून एक रेक्टँगल कट करून घ्यायचा आहे. आता जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना ही प्रोसेस एकदम इझी जाईल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये ही सेम प्रोसेस मी वापरते. कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट घेत नाही किंवा टेपचा पण वापर बऱ्याचदा करतच नाही, कारण की प्रत्येक वेळी मी सांगते की मेजरमेंटचा विषय आला तर प्रत्येक गोष्ट ही मैत्रिणींना अवघड वाटते. त्याच्यामुळे मी शक्यतो कुठल्याही मेजरमेंटचा वापर न करता अशा पद्धतीचे आसन स्टिच करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला पण ते समजावून सांगत असते.
तर पाटाच्या साह्यानेच आपल्याला डबल कपड्यावरती एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ड्रॉ केलेल्या रेक्टँगलच्या लाईनपासून पुढे चारही बाजूला 2-2 बोटं अंतर सोडून एक रेक्टँगल कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी जो पाट होता तो उभा किंवा आडव्या पद्धतीने ठेवून एक मेजरमेंट घेतला आपल्याला, म्हणजे पाटाच्या टॉपपासून ते पाटाच्या बॉटमपर्यंत म्हणजेच फरशीपर्यंतचं जे अंतर आहे ते किती येते. तर तुम्ही टेपच्या साह्याने पण मोजू शकता आणि जर तुम्हाला मेजरमेंटनुसार नसेल करायचं तर तुम्ही बोटांच्या साह्याने देखील मोजू शकता. तर ते 4 बोटं येत होती, त्याच्यामुळे मग मी 4 बोटं प्लस 2 बोटं अशा पद्धतीची ही पट्टी कट करून घेतलेली आहे, जी की आत्ता माझ्या हातात आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील परत व्हिडिओ दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी कुठल्या पट्टीबद्दल बोलत आहे, कुठल्या रेक्टँगलबद्दल बोलत आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा स्टार्टिंगला वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं माहिती सांगायला आपल्याला उशीर झालेला आहे. तरी देखील तुम्हाला मी पूर्णपणे या पाटावरच्या आसनाची माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे आसन व्यवस्थित पद्धतीने स्टिच करता येईल. तर हे पाटाचं जे आसन आहे ते बनवण्यासाठी काय काय प्रोसेस मी आत्तापर्यंत सांगितली ती तुमच्या लक्षात आलेलीच असेल. आणि जर काहींच्या लक्षात आली नसेल तर त्यांच्यासाठी मी परत सांगते. सुरुवातीला आपल्याला 1 नंबर जे करायचं आहे ते म्हणजे पाटाचा रेफरन्स घेऊन आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस करायची आहे ती म्हणजे पाटाच्या टॉपपासून ते बॉटमपर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने एक डिस्टन्स काढून घ्यायचा आहे आणि त्या डिस्टन्सनुसार ही पट्टी तयार करून घ्यायची आहे, जी की मी आत्ता स्टिच करत आहे. आणि ह्या ज्या पट्ट्या काढलेल्या आहे त्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे आणि टॉप स्टिच देऊन घ्यायच्या आहे. आणि टॉप स्टिच दिल्यानंतर अशा पद्धतीने एक साईडला फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची एक लांब लचक पट्टी मिळते. आणि एवढी लांब पट्टी का बनवायची, कारण की ज्यावेळेस आपण त्या रेक्टँगलला प्लेट्स टाकतो त्यावेळेस आपल्याला मध्येच जर पट्टी संपली तर परत ती पट्टी तयार करण्याचा कंटाळा पण येतो आणि जी फिनिशिंग असते ना ती प्रॉपर येत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच थोडासा जास्त वेळ गेला तरी जाऊ द्यायचा, पण अशा पद्धतीची एक लॉंग पट्टी तयार करून घ्यायची. भले ती उरली तरी चालेल, आपल्याला पुढे काहीतरी नवीन वस्तू बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, पण एक लांब पट्टी सगळ्यात आधी तयार करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर लगेचच प्लेट्स टाकायला घ्यायच्या नाही. सुरुवातीला बघा मी अशा पद्धतीने ज्या घड्या घालत आहेत अशा पद्धतीनेच तुम्ही पण घड्या घालून घ्यायच्या आहे. ह्या घड्या अशा पद्धतीने घालायच्या आहे जसं की आपण ब्लँकेटला किंवा गोधडीला घड्या घालतो, एकदम व्यवस्थित जुळवून त्याच पद्धतीने ह्या प्लेट्सच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत. एक साईडने एकसारखं करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर खालची जी साईड आहे ती साईड जी खालीवर होते किंवा झालेली असते आपली कटिंगच्या वेळेस, कारण की ह्या पट्ट्या खूप लांब लांब असतात, आपण एक रँडमली कट करत असतो. जर मेजरमेंट घेऊन कट करत बसलो तर आपलं हे आसन पटकन तयार होणारच नाही. त्याच्यामुळे एक रँडमली स्टार्टिंगला पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्या अशा पद्धतीने एकसारख्या कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपला वेळ खूप वाचतो आणि हे जे आसन आहे ते एकदम झटकीपट तयार होतं. तर बघा आपल्या पट्ट्या एकदम एकसारख्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण ज्या प्लेट्स टाकणार आहोत त्या सगळीकडे एकसारख्या दिसणार आहेत. जर कपडा खालीवर असता तर आपण टाकलेल्या प्लेट्स देखील खालीवर दिसल्या असत्या आणि फिनिशिंगला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं. आता नेहमी सांगते, ज्यांना प्रॉपर प्रत्येक गोष्ट करण्याची सवय असते ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतं आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण काम केल्यानंतर जे आउटपुट मिळणार असतं ते प्रॉपर मिळतं. 100% प्रॉपर प्रत्येक गोष्ट होते. नाहीतर मग एवढा वेळ पण घालवायचा आणि जर आपल्याला आउटपुटच नीट मिळालं नाही तर मग आपल्याला पण कुठंतरी वाईट वाटतं. त्याच्यामुळे काम करतानाच असं करायचं की काम झाल्यानंतर त्याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि ही जी काही मी उदाहरणं देते मी फक्त ह्या स्टिचिंगच्या रिलेटेडच नाही देत, कुठलंही काम असू द्या आपल्याशी रिलेटेड, आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड प्रत्येक काम हे करताना हे प्रॉपर करण्याचाच प्रयत्न करायचा.
माहीत आहे की कुठलाही व्यक्ती हा 100% प्रॉपर नसतो, पण तरी देखील आपण आपल्याला प्रॉपर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ती सवय आपल्या अंगवळणी पडते. तर चला बघूया आपण आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे. तर मी जरी गप्पा मारत असले तरी तुम्ही व्हिडिओकडे कंटिन्यू लक्ष ठेवत राहा, जेणेकरून मी कशा पद्धतीने प्लेट्स वगैरे टाकते हे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्यावेळेस मी प्लेट्स टाकायला स्टार्टिंग करते किंवा फोल्डिंग करायला सुरुवात करते किंवा कुठली गोष्ट कटिंग करत असते, त्यावेळेस व्हिडिओ मी स्लो दाखवत असते, जेणेकरून तुम्ही ते बघून तशा पद्धतीने करावं. कारण की ज्यांना स्टिचिंगमधलं माहीत आहे त्यांना ह्या गोष्टी पटकन लक्षात येतात. पण अशा काही आपल्या मैत्रिणी आहेत की त्यांना स्टिचिंगबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी ज्यावेळेस काही नवीन गोष्टी करत असते त्यावेळेस मी व्हिडिओ थोडासा स्लो करत असते, जेणेकरून ते बघून तुमच्या पण लक्षात यावं. तर अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या प्लेट्सचे जे डिस्टन्स आहे ते एकसारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून मग आपलं जे आसन आहे ते छान होतं. आणि मी जे तुम्हाला समजून सांगते ते मला माहीत नाही तुम्हाला समजतं की नाही, कारण की मी हे जे आसन आहे ते मी माझ्यासाठी बनवत होते आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं, जेणेकरून तुम्ही ते बनवू शकता. म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढं होईल तेवढं यातले बारकावे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप की तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी समजत असतील. आणि दुसरी एक गोष्ट की जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की माझ्या लहान बाळामुळं किंवा माझ्या वियांमुळं काय होतं, व्हिडिओ शूट करत असताना मध्ये मध्ये त्यांची जर कामं निघली तर मी तिकडे जाते, त्यांचं रुटीन बघते, त्यांची कामं करते आणि त्याच्यानंतर परत व्हिडिओ शूट करायला येते. त्याच्यामुळं मी आधी काय बोलते नंतर काय मला बोलायचं आहे याची लिंक कुठंतरी तुटते, थोडंसं डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये ना असं कॉन्सन्ट्रेशन नसतं. तरी पण मी आधीचा व्हिडिओ परत रिपीट ऐकून मी आधी काय बोलले होते नंतर मला काय बोलायचं आहे याचा विचार करून थोडंफार बोलत असते. पण एकदा आपण एखादी गोष्ट बोलायला लागलो आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे पॉझिटिव्ह विचार असतात किंवा जे आपल्याला तुम्हाला मोटिवेशन द्यायचं असतं, म्हणजे जे मला तुम्हाला मोटिवेशन द्यायचं असतं ते मी जर बाळ वगैरे रडत असेल तिकडे गेले तर ते विसरून जाते आणि त्याच्यानंतर मग परत मला म्हणजे ते आठवायला लागतं, अरे मी व्हिडिओमध्ये काय बोलत होते. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला आपला व्हिडिओ ऐकताना म्हणजे कदाचित थोडासा मिसमॅच वाटत असेल. त्याचं कारण हे आहे, तरी पण मी 100% देण्याचा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करत जाईल. पण लहान बाळ असल्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ बघताना व्हिडिओ ऐकताना समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. आणि मला जर माझं काही चुकत असेल तर माफ करा. आणि तुम्हाला मी ज्या काही वस्तू दाखवते त्याबद्दल मी तुम्हाला जरी बोलण्यातून कळत नसेल तरी पण स्क्रीनवर देखील प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून बोलण्यातून जरी तुम्हाला त्या गोष्टी कळल्या नाही तरी त्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर बघून समजतील आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला बनवता येतील. हा यामागचा माझा हेतू असतो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तळमळीने सांगत असते कारण की मी पण माझा अमूल्य वेळ काढून मी व्हिडिओ बनवत असते आणि तुम्ही पण तुमचा अमूल्य वेळ घालवून हा व्हिडिओ बघत असता. त्याच्यामुळे तुम्हाला पण त्याचा फायदा झाला पाहिजे असं मला वाटतं, ना की तुमचा वेळ माझा व्हिडिओ बघून व्हायला गेला पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता गप्पा मारता मारता चारही बाजूने आपण अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता ज्यावेळेस आपल्या प्लेट्स टाकून होतात त्यावेळेस स्टार्टिंग ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकायला सुरुवात केलेली तो जो कपडा होता तो कपडा एंडच्या कपड्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला सांगते. आणि हे जे आपण आसन बनवलेलं आहे आपण टोईन वापरू शकतो जर त्याला फ्रंट साईडने कुठली डिझाईन केली नाही तर, दोन्ही साईडनी प्लेन ठेवलं तर. आणि जर आपण फ्रंट साईडनी स्वस्तिक वगैरे काढलं किंवा लेस वगैरे लावली म्हणजे मिडलला
बॉर्डरला जरी आपण लेस लावली तरी दोन्ही साईडने वापरू शकतो, पण मिडलला जर आपण काही डिझाईन केलं तर मग एक साईडलाच वापरता येतं. ते कसं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर या ठिकाणी प्लेट्स टाकून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि तो कट करताना ही काळजी घ्यायची की आपली प्लेट्स कट झाली नाही पाहिजे, कारण की आपण पटपट जर कट करायला गेलो तर कधी कधी चुकून प्लेट्सकडे कात्री जाते आणि प्लेट्स कट होते, कारण या ठिकाणी प्लेट्स जास्त दाट टाकलेल्या असतात, त्याच्यामुळे प्लेट्स बाहेरच्या बाजूने जास्त झुकतात. त्याच्यामुळं छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्या सांगणं गरजेचं असतं जे कोणी नवीन स्टिचिंग करतं त्यांच्यासाठी. आणि ज्यांना याच्यातला एक्सपिरियन्स आहे त्यांना तर सगळ्या गोष्टी माहीतच आहे, पण ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी छोट्या छोट्या सांगत असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते. आणि प्लेट्स देऊन झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचं कुठे आपल्याकडून प्लेट्स द्यायचं सुटलेलं आहे का, कारण की फायनल ज्यावेळेस कंप्लीट होतं त्यावेळेस मग आपल्याला परत टिप मारता येत नाही. कारण की हे जे आपण आसन बनवतो ते दोन्ही साईडने आपण वापरू शकतो आणि जे धागे वगैरे आहे ते मधल्या बाजूला आतमध्ये जातात, त्याच्यामुळे परत आपल्याला टिप मारता येत नाही. आणि जरी मारली वरून तर मग ते फिनिशिंग कुठंतरी मिसमॅच झाल्यासारखं वाटतं, फिनिशिंग बिघडतं. त्याच्यामुळे जे काही आपल्याला करायचं आहे ते आत्ताच टिपा वगैरे मारून घ्यायच्या आहेत. तर प्लेट्स टाकून झाल्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो खाली टाकून घ्यायचा आहे. आणि या आसनासाठी आपण अस्तरला कपडा देखील हाच वापरलेला आहे, कारण की हे ज्यावेळेस आसन तयार होतं त्यावेळेस दोन्ही साईडने आपण वापरू शकतो. आणि अस्तरला जर कपडा वेगळा घेतला तर मग ते एका साईडलाच यूज होतं. आणि जर आपण एवढी मेहनत घेतो तर दोन साईडने आपल्याला वापरायला मिळत असेल तर थोडासा मेन कपडा एक्स्ट्रा गेला तरी काही हरकत नाही, कारण की आपल्याला दोन्ही साईडनी हे आसन टाकता येतं त्यासाठी. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने पिनांनी सगळं सिक्युअर करून घ्यायचं आहे. जर डायरेक्टली टिपा मारता येत नसेल तर तुम्हाला समजावं यासाठी मी या ठिकाणी पिना लावून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी टिप मारायची आहे. आणि टिप मारताना नेहमीप्रमाणे काळजी घ्यायची आहे की प्लेट्स वगैरे मध्ये आली नाही पाहिजे, कारण की मग नंतर जर चुकलं तर परत ते सगळं उसवायला जास्त वेळ जातो. आणि मी तर बनवत असताना प्रत्येक वेळेस हीच काळजी घेते की एका प्रयत्नातच ती गोष्ट व्यवस्थित जमली पाहिजे, कारण की एकतर आपल्याकडे वेळ नसतो, म्हणजे जर लहान मुलं वगैरे घरात असतील तर परत ते उसवायचं आणि परत स्टिच करायचं याच्यासाठी जास्त वेळ नसतो. ऑलरेडी नवीन वस्तू बनवायलाच वेळ नसतो आणि त्यात परत चुकल्यावरती डबल कामं करायला तर अजिबातच वेळ नसतो. त्याच्यामुळं कुठलंही काम ज्यावेळेस आपण करायला घेतो ते एकदाच करताना 100% प्रॉपर करण्याचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला ओपन करून बघायचं एखादी प्लेट्स वगैरे खाली आली आहे का, असं चेक करत करत चारही बाजूने टिपा मारायच्या. हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण एवढं पण डिफिकल्ट नाही की तुम्ही करू शकत नाही. एकदा प्रॅक्टिस केली की हे पण तुम्हाला अगदी इझिली जमेल. फक्त तुम्हाला यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल. आणि ज्यांना स्टिचिंगबद्दल माहीत आहे तर ते तर अगदी इझिली करू शकता. आता सध्या अनेक वेगवेगळ्या सणांना सुरुवात झालेली आहे. आता नागपंचमी येईल. आता हा व्हिडिओ मी मंडेला शूट केलेला आहे, एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करेलच, पण तो कधी अपलोड होतो आहे ते माहीत नाही. पण आता सणांना सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीचे पाटावरचे आसन किंवा चौरंगाचे आसन नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. आणि हे मी सणांना सुरुवात झाली म्हणूनच मी माझ्यासाठी बनवत होते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि अजूनही मला वेगवेगळ्या भरपूर वस्तू बनवायच्या आहेत, त्या देखील बनवताना मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल, जेणेकरून नवीन नवीन आयडिया तुम्हाला पण येतील ह्या सगळ्या वस्तू बघून. आणि याच्यातून तुम्ही देखील अजून तुमच्या कल्पना टाकून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता. तर या ठिकाणी फायनली आपले झालेले आहे चारही बाजूला टिप मारून. आणि स्टार्टची जी टिप आहे त्या टिप मध्ये आणि एंडच्या टिपमध्ये 4 बोटाचं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही आता स्क्रीनवर बघताय त्या पद्धतीने आपल्याला ते उलटं करता येतं. आणि अशा पद्धतीने उलटं केल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे कुठे प्लेट्स वगैरे टिपीमध्ये अटकली आहे का. तर अटकलेली तर नसणारच, कारण ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेसच त्याची मी काळजी घेतलेली होती की व्यवस्थितच सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजे याची. तर बघू शकता प्लेट्स वगैरे एकदम व्यवस्थित
आपल्या झालेल्या आहेत आणि कुठेही अटकलेलं वगैरे नाही आहे. तर आता एक टोकदार कुठली तरी वस्तू घ्यायची आहे आणि त्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने चारही कोपरे बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहे, जेणेकरून फिनिशिंग वगैरे व्यवस्थित वाटते. तर आत्ता या ठिकाणी या पाटावरच्या आसनाचा लूक तुम्ही बघू शकता आणि थोड्या वेळाने ज्यावेळेस आपण याला थोडंफार डेकोरेशन वगैरे करू त्यावेळेस त्याचा लूक मी तुम्हाला दाखवेलच. तर तुम्हाला मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये उदाहरण दिलंच होतं की कुठलीही गोष्ट आपण कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना बेसिक करायचो त्यावेळेस ती एवढी ॲट्रॅक्टिव्ह नव्हती वाटत, पण ज्यावेळेस आपण त्याला फायनली थोडंसं बॉर्डर वगैरे करायचो किंवा अंडरलाईन्स वगैरे करायचो त्यावेळेस तर कसा त्याचा लूक एकदम छान यायचा. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या देखील कामांमध्ये तीच टेक्निक वापरायला लागते. सुरुवातीला ज्यावेळेस आपलं हे स्टिचिंग करून होतं त्यावेळेस ते सिम्पलच दिसतं, पण त्याच्यामध्ये अजून ॲट्रॅक्टिव्हपणा, थोडासा जिवंतपणा कशा पद्धतीने आणता येईल याचा विचार आपण करायचा आणि आपल्या कलागुणांना वाव देऊन ते अजून छान पद्धतीने ॲट्रॅक्टिव्ह करायचं. तर या ठिकाणी आता आपण याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेत आहोत, जेणेकरून याची फिनिशिंग एकदम मार्केटसारखी दिसते. टॉप स्टिच देताना जी प्लेट्सची आणि मेन जे मधला स्क्वेअर आहे त्याची जी टीप आहे एकदम त्या टिपेवरतीच द्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित दिसते आणि दाबून बसते. मी ज्या काही ह्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करत असते त्या स्टिच करायला घेताना मला पण आयडिया नसते मी कुठल्या पद्धतीने डिझाईन करणार आहे किंवा कुठल्या पद्धतीने नक्की स्टिच करणार आहे, पण मी असं ठरवते की आज याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे, पाटाचं आसन बनवायचं आहे. मग डोक्यामध्ये अचानक कल्पना येते, मी असं करू शकते, त्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकू शकते आणि मग ते मी करत जाते आणि ती वस्तू माझ्याकडून अशा पद्धतीने होते आणि मग मी ती तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या छोटे छोटे टिप्स आहेत त्या पण तळमळीने सांगते, जेणेकरून त्या टिप्सच्या आधारावरतीच ही जी वस्तू असते ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होते. कारण की नुसतीच दाखवण्यापेक्षा एखादी गोष्ट ती कशा पद्धतीने केली, त्यातले छोटे छोटे बारकावे काय आहेत हे सांगणं देखील तितकंच गरजेचं असतं. जर मला व्हिडिओ बनवायचा असता तर मी 10-15 मिनटाचा देखील बनवला असता, पण एवढा मोठा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की छोट्या छोट्या गोष्टी मी बनवताना तुम्हाला त्या दिसतात आणि त्या कशा पद्धतीने बनवते ते बघून तुम्ही देखील बनवू शकता किंवा मी त्या गोष्टी स्क्रीनवरती देखील तुमच्यासोबत शेअर करते की त्या कशा पद्धतीने कट करायच्या आहे, स्टिच करायचे आहे, कुठले टिप कधी द्यायचे आहे किंवा मला जसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा देखील प्रयत्न करत असते. आणि आवाज व्हिडिओमध्ये माझा कधी कधी बारीक असतो एकदम असा, त्याचं कारण की बाळ झोपलेलं असतं बाजूला आणि मी व्हिडिओ वगैरे करत असते, त्याच्यामुळे मला इच्छा असून पण मोठ्याने कॉन्फिडेंटली बोलता येत नाही. कारण मोठ्याने बोलायला गेलं की बाळ उठतं आणि बाळ उठलं की मग तिला झोपवायला परत 10-15 मिनटं वगैरे जातात आणि मग परत व्हिडिओची लिंक तुटते. त्याच्यामुळं ठीक आहे, जास्त मोठ्याने नाही बोलता आलं तरी पण थोडक्या हळू आवाजामध्ये मी प्रयत्न करते तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा, म्हणजे जी काही वस्तू बनवते त्याबद्दल. आणि जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत तर ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत, त्यांना बघून आपल्याला ह्या गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागणार आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळी लेस देखील लावू शकता. त्याच्यानंतर मधल्या साईडला मी अशा पद्धतीने एक सेंटर काढून तिथे स्वस्तिक ड्रॉ करून घेतलेलं आहे. तुम्ही जर स्वस्तिकचं प्रिंट वगैरे असेल तुमच्याकडे तर ते ट्रेस वगैरे देखील करू शकता जर तुमचं स्केच चांगलं नसेल तर. आणि स्वस्तिकला काय एवढं म्हणजे डिफिकल्ट नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते इझिली ड्रॉ करू शकता आणि त्याला अशा पद्धतीने मग लेस वर्क करायचं आहे स्वस्तिकला. आणि ज्यावेळेस स्वस्तिकचे कॉर्नर वगैरे आपण स्टिच करत असतो त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करून स्टिच करायचं आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग वगैरे छान येते. तर फायनली अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं पाटावरचं आसन तयार.
हे जे आसन आहे आपण दोन्ही साईडने वापरू शकतो. त्याचं कारण की बॅक साईडने अजिबात देखील धागे दिसत नाही. सगळे जे धागे आहे दोन्ही पण म्हणजे अस्तर आणि मेन कपड्याच्या मध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते दोन्ही पण साईडनी फ्रंटसारखंच दिसतं. जसं की आपण जर्किंग वगैरे घेतो ना, 2 in 1 वापरतो, म्हणजे दोन्ही पण साईडने वापरू शकतो. बऱ्याच वेळा काही जर्किंग वगैरे असतात त्या टाईपमध्येच हे आसन आपलं तयार झालेलं आहे. त्याला दोन्ही पण साईडने सेम टिपा आहेत. तुम्हाला मी पलटी करून पण दाखवेल पुढे. तर ते दोन्ही पण साईडने सेमच टिपा आहेत. त्याच्यामुळे जर मी मध्ये स्वस्तिकचं डिझाईन केलं नसतं तर तुम्ही बॅक साईडने जरी बघितलं किंवा फ्रंट साईडने जरी बघितलं तरी तुमच्या लक्षातच येणार नाही की नक्की याची बॅक साईड कुठली आहे आणि फ्रंट साईड कुठली आहे. तर अशा पद्धतीच्या पाटावरच्या आसनाचा उपयोग आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पूजा वगैरे करतो त्यासाठी करू शकतो. तसेच घरामध्ये आपण इतर पूजा करतो सणांना वगैरे त्याच्यासाठी देखील करू शकतो. दिवाळीला वसुबारस वगैरे असते त्यासाठी करू शकतो. म्हणजे जिथं जिथं आपण पाटावरती पूजा मांडतो तिथे तिथे या आसनाचा आपण उपयोग करू शकतो. तसेच ज्या लेडीज ऑफिसला वगैरे जातात किंवा ज्यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत त्यांना देखील या आसनाचा खूपच उपयोग होणार आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपण पूजा करायला घेतो त्यावेळेस मग त्याच्यावरती म्हणजे पाटावरती पीस वगैरे टाकतो आणि तो पीस वगैरे व्यवस्थित टाकण्यामध्ये वगैरे आपला बराचसा वेळ जातो आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करायची असते त्यात पण वेळ लागतोच. मग त्यासाठी अशा पद्धतीचं जर रेडीमेड आसन आपल्याकडे असेल तर आपली पूजा ही जरा झटकीपट होते घाईच्या वेळेमध्ये. म्हणजे ज्यांना ऑफिसला वगैरे जायचं असतं त्यांच्यासाठी किंवा ज्यांच्याकडे लहान मुलं वगैरे असतात त्यांच्यासाठी. आणि तसं बघितलं तर सगळ्यांसाठीच हे आसन खूप छान आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या आसनचा हा आहे फायनल लुक. तुम्ही पण आता येणाऱ्या सणांसाठी गौरी गणपतीसाठी अशा पद्धतीचं पाटावरचं आसन नक्की बनवा. आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर नक्कीच समजून घ्याल. भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओ.